मग आता ऑपरेशन केलं तर बुलढाण्याच्या दवाखान्यात बुतखड्यात एवढा खडा काढला ते लोकांनी. तेव्हा खडा इकत आहे. आता तर कुठं पडाले तर पता लागल. मग तो खडा ऐकला होता का? नाही त्या लोकांना आम्हाला द्यायलाच लागली. लहान लहान कळत ना आम्हाला. हा. आणि त्याच्यात 15 दिवस होतो आमच्या दवाखान्यात सगळे पब्लिक घेऊन. मग तिथून पायी 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 सवडात आलो. हा. फरशी सवड्याला हा. त्या सवडात आलो. लेकर बाळा घेऊन गोठुडे डोक्यावर हा. पायी 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 आलो. ना त्या मायच्या आतोच्या घरला हा. सवडात येऊन. हा. मग सवडात आम्ही भाकरी खाल्ल्या. पण पायी पायी काऊन आले? काय वाहन नव्हते? पैसेच नव्हते आले. हा. पैसा नसल्यावर का आले पायी बसायचं उठायचं किती चालायचं. दिवस लागले यायला? आम्हाला 2 दिवस. आणि मग मुक्काम कुठे केलता? रस्त्याला केलता एका जाग्यावर झाडाखाली. सगळे लेकर बाळा घेऊन झोपले होते एका झाडाखाली. किती जण होते तुम्ही? मी बहीण गावातली हा. सकुलबाई नांदाय होती. हा. हे सौमित्री गंगा आणि माईल बाप एवढे तर 2 दिवस पायी पायी आले. 2 दिवस पायी आलो बुलढाणा. आणि मग रस्त्याने खायला ते का चाले मागून आणायचं आधी लोक. मागायचे घरी घरी जाऊन? हो. द्यायचे का? परत भाकरी. हो. कोणी भाकरी द्यायची. भाकरी पोळ्या ते आम्ही खायचं. त्या पुला लावून ठेवायच्या रस्त्याला खायला. भुका लागले की खायचं. जमा करायच्या म्हणजे? हा. जमा करून भाकरी त्या ठेवायची.